नमस्कार. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स ऍस्पायरंट्सला माझ्या सगळ्या मित्रमंडळींना वॉर्म वेलकम. मी अमित गोखले. मी तुमच्यासाठी माझ्या एजीएस ब्रोकॅड वर्निक या माझ्या इनिशिएटिव्ह मध्ये मी जे लॉन्च केलं चॅनल व्होकॅब्युलरी तुमच्या दारी, तर त्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी बरेच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आतापर्यंत आपण एमपीएससी ची सिरीज आपण रन करतोय. व्होकॅब्युलरीचे प्रश्न जितके पण प्रश्न विचारले आहेत व्होकॅब्युलरीशी रिलेटेड ते आपण वन बाय वन पेपर्स मधून घेतोय, डिस्कस करतोय. वेगवेगळ्या टेक्निक्स आपण वी आर मेकिंग शुअर दॅट वी गेट फेमिलियराइज्ड विथ वर्ड्स. वी डेव्हलप अवर अक्वेंटन्स विथ वर्ड. आपली ओळख आपण शब्दांची वाढवतोय विथ थ्रू वेरियस टेक्निक्स सच एज इट मे बी रूट वर्ड, इट मे बी कोलोकेशन, it may be connotation, it may be forming associated words, it may be anything, contextual learning. So वेगवेगळ्या माध्यमातून आपण असं बघतोय की व्होकॅब्युलरी ही आनंदाने शिकता येऊ शकते, त्याचा आनंद घेता येऊ शकतो. सो विदाउट एनी फर्दर अडू लेट्स बिगिन आवर सेशन टुडे. आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी. टुडे वी हॅव ग्रुप सी मधल्या एक्झामचा ट्रान्सलेटर ग्रुप सी त्या एक्झामचे आपण आज व्होकॅब रिलेटेड क्वेश्चन्स घेणार आहे. सो लेट्स स्टार्ट. आपण आता बघूया 41 मध्ये आहे. राईट. सो वी हॅव हिअर 41 द वर्ड. ओके. द वर्ड विच मीन्स अ सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट, विच मीन्स अ सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट by a large number of officials who are not elected, करेक्टली स्पेल्स ॲज. सो जे ऑफिशियल्स म्हणजे जे वर्किंग प्रोफेशनल्स असतात किंवा जे ऑफिशियल्स म्हणजे ऑफिस मधून जे काम करतात अशा लोकांनी चालवलेलं सरकार. सो ते इलेक्टेड नसतात. सो अशा याला म्हणतात ब्युरोक्रेसी, ज्याला आपण म्हणतो ब्युरोक्रेसी. सो याच्यासाठी अप्रोप्रिएट स्पेलिंग आहे BUREAUCRACY. याला मराठीमध्ये आपण म्हणतो नोकरशाही. राईट. वी कॉल दिस नोकरशाही. राईट. नोकरशाही. त्याच्यानंतर मित्रांनो, जेव्हा तुम्ही म्हणता वेगवेगळे फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट असतात है ना, CRACY म्हणजे काय, फॉर्म ऑफ अ गव्हर्नमेंट. तुम्ही याच्यामध्ये म्हणता डेमोक्रेसी. यू से डेमोक्रेसी. काय आहे डेमोक्रेसी? इज लोकशाही है ना, गव्हर्नमेंट बाय द पीपल. डेमोक्रेसी आपल्याला माहिती आहे याचा मिनिंग आहे लोकशाही. त्यानंतर एक असतं अरिस्टोक्रेसी. राईट. एक असतं अरिस्टोक्रेसी. अरिस्टोक्रेसी म्हणजे काय? अरिस्टोक्रेसी. सो याच्यामध्ये गव्हर्नमेंट इलेक्टेड बाय नोबल और एलिट पीपल. नोबल म्हणू किंवा एलिट पीपल है ना. सो याच्यामध्ये आपल्याला जे उच्चभ्रू लोक असतात है ना, जे उच्चभ्रू लोक असतात त्यांनी चालवलेलं सरकार. सो दॅट इज कॉल्ड अरिस्टोक्रेसी. त्याच्यानंतर आपल्याकडे अजून एक वर्ड आहे प्लुटोक्रेसी. राईट. प्लुटोक्रेसी. सो प्लुटोक्रेसी मध्ये गव्हर्नमेंट बाय द वेल्दी, याला मराठीमध्ये नाव आहे सामंतशाही. सो दीज आर व्हेरियस फॉर्म्स ऑफ गव्हर्नमेंट. थोडक्यात ब्युरोक्रेसी म्हणजे सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट बाय अ लार्ज नंबर ऑफ ऑफिशियल्स हु आर नॉट इलेक्टेड. ते तिथे काम करणारे लोक आहेत, ते तिथे एम्प्लॉईज असतात, तिथले ते नोकर वर्ग असतो तो. सो त्या लोकांनी चालवलेली ब्युरोक्रेसी, नोकरशाही. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन घेऊया 41 नंतर. सो ऑप्शन इज बी. बाकीच्या याच्यात सगळीकडे स्पेलिंग चुकलेलं आहे. BUREAUO सगळीकडे स्पेलिंग चुकलंय. हे स्पेलिंग फक्त बरोबर आहे. BUREAUCRACY. त्यानंतर लेट्स मूव्ह ऑन टू नेक्स्ट क्वेश्चन विच इज पुढचा क्वेश्चन बघूया. आपल्याकडे आहे 42. Which of the following is the correct antonym or antonyms of naive? मित्रांनो, थोडासा ट्रिकी प्रश्न आहे, थोडासा केअरफुली बघायचं आहे या शब्दाकडे, नाईव्ह कडे. हा जो वर्ड आहे नाईव्ह, या नाईव्हचं मराठीमध्ये या नाईव्हचे जे सिनोनिम्स आहेत तर याला काय म्हणतात? इनोसंट. एक आहे इनोसंट, किंवा दुसरा आहे अनसस्पेक्टिंग.
सस्पेक्टिंग. त्यानंतर याला अजूनही एक शब्द आहे चाइल्ड लाईक किंवा एक सगळ्यात महत्वाचा एक याला शब्द आहे नाईबला नॉट हॅव्हिंग वर्ल्डली विजडम. सो मित्रांनो, याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्याला साहजिकच इनोसंट म्हटलं की आपल्याला याचं अपोजिट अँटोनिम करप्ट वाटू शकतं, भ्रष्ट. पण असं नाहीये मित्रांनो. नाईब मध्ये जे इनोसंट आहे ते कोणत्या अँगलनी आहे इनोसंट, तर जो मनुष्य नाईब असतो तो भोळा असतो, है ना. सो तो भोळा असतो म्हणजे काय, त्याच्याकडे व्यवहार ज्ञान नसतं, त्याच्याकडे वर्ल्डली विजडम म्हणजे काय, तर व्यवहार ज्ञान. आजचं जे व्यवहार्य जग आहे त्या जगामध्ये कसं सर्व्हाइव्ह करायचं त्याचं ज्ञान त्याच्याकडे नसतं. त्या अर्थाने इनोसंट आहे नाईबचं मिनिंग किंवा भोळा. म्हणून याचा जो अँटोनिम आहे तो सॉफिस्टिकेटेड असा त्याचा अँटोनिम येतो. कारण की आपण काय म्हणतो, सॉफिस्टिकेशनची डेफिनेशन आपण काय करतो, सॉफिस्टिकेशनची डेफिनेशन आपण करतो हॅव्हिंग म्हणजे वर्ल्डली विजडम. सो सॉफिस्टिकेशन इज हॅव्हिंग वर्ल्डली विजडम, व्यवहार ज्ञान असणे, व्यवहार्य जगातलं ज्ञान असणे, हॅव्हिंग वर्ल्डली विजडम. त्याच्यामुळे ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची की नाईबचं अँटोनिम करप्ट नाहीये. कारण की करप्ट म्हणजे काय, करप्ट म्हणजे भ्रष्ट, जो अनैतिक काम करतो तो करप्ट. आपल्याला वाटू शकतं मग नाईबचं अँटोनिम हे व्हायला पाहिजे, पण व्यवस्थित लक्षात घ्यायचंय नाईबचं हे जे मिनिंग्स आहेत याच्या अपोजिट सॉफिस्टिकेटेड हे याचं अँटोनिम होईल. सो हा जो सॉफिस्टिकेटेड असतो तो त्याच्यामध्ये एक स्मार्टनेस असतो, त्याला कोणीही फसवू शकत नाही. त्या अँगलनी नाईबचा अपोजिट सॉफिस्टिकेटेड आहे. नाईब म्हणजे अतिशय भोळा, त्याला कोणीही फसवू शकतो, तो गलिबर असतो, राईट. त्याच्यानंतर वल्गर म्हणजे काय, अश्लील, है ना. वल्गर म्हणजे अश्लील, राईट. त्यानंतर तिसरा सी आहे अनसिव्हिलाइज्ड ला आपण काय म्हणतो थोडक्यात, रानटी. अनसिव्हिलाइज म्हणजे ज्याच्याकडे सिव्हिलाइज जो नाहीये, ज्याच्याकडे सभ्यता नाहीये, है ना. सिव्हिलायझेशन सभ्यता. आपण म्हणतो एखादा व्यक्ती सिव्हिलाइज्ड आहे म्हणजे त्याला त्याच्यामध्ये सभ्यता आहे, है ना. सो अनसिव्हिलाइज्ड म्हणजे रानटी. सो याच्यामध्ये नाईफ 42 मध्ये नाईफचं अपोजिट आहे सॉफिस्टिकेटेड, दॅट इज ए ओनली, राईट. त्याच्यानंतर ओके, सो त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट द नेक्स्ट वर्ड विच इज और नेक्स्ट क्वेश्चन विच इज 43 मध्ये आपल्याकडे आहे ही ब्रोक न्यू ग्राउंड बाय स्टार्टिंग न्यू इंडस्ट्री इन अ रिमोट एरिया. आता हे जे ब्रोक न्यू ग्राउंड आहे याला त्यांनी अंडरलाईन केलेलं आहे. ही जी फ्रेज आहे याच्यासाठी त्यांना मिनिंग आपल्याला मिनिंग शोधायचं आहे ऑप्शन्स मधनं. सगळ्यात पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायची, ही ब्रोक न्यू ग्राउंड हे सेंटेन्स पास्ट मध्ये आहे, म्हणजे ही जी फ्रेज आहे ती आपल्याला त्याचं जे मिनिंग आपल्याला शोधावं लागेल ते सुद्धा पास्ट मध्ये असेल. सो इथे पण पास्ट आहे, बिगेनचा पास्ट, ब्रेकचा पास्ट ब्रोक, त्यानंतर सरप्राईजचा पास्ट सरप्राइज्ड, कमचा पास्ट केम. बघा चारही फ्रेजेस सो चारही फ्रेजेस आपल्याला त्यांनी त्याप्रमाणे पास्ट मध्ये दिलेले आहेत. आता ब्रेक न्यू ग्राउंड ही जी फ्रेज आहे, ही जी एक्सप्रेशन आहे ब्रेक न्यू ग्राउंड म्हणजे काय, तर ब्रेक न्यू ग्राउंड म्हणजे एक काहीतरी नवीन काहीतरी करणं, काहीतरी वेगळं करणं, दॅट इज ब्रेकिंग न्यू ग्राउंड. बाय स्टार्टिंग न्यू इंडस्ट्री, त्यांनी नवीन एक इंडस्ट्री सुरू केली कुठे, इन अ रिमोट एरिया, जो अतिशय रिमोट जागी एक एरिया होता, तिथे त्यांनी एक नवीन इंडस्ट्री सुरू करून त्यांनी एक काहीतरी वेगळं करून दाखवलं, समथिंग डिफरंट. ट्रेंडच्या विरोधात जाऊन त्यांनी बिगॅन समथिंग डिफरंट.
आता मित्रांनो हे करेक्ट मिनिंग आहे अंडरलाईन वर्ड्सचं. आता दुसरं जे आहे ना सरप्राइज्ड. सरप्राइज्डला आपण जर का बघितलं तर इडियम्स किंवा फ्रेजेस कोणते आहेत, ही आता सरप्राइज पास्ट मध्ये आहे म्हणून एक आहे टेकन अबॅक है ना, एक आहे टेकन अबॅक, किंवा दुसरं एक आहे कॉट ऑफ गार्ड. कॉट ऑफ गार्ड, कॉट ऑफ गार्ड म्हणजे अचानक आश्चर्यचकित होणे. त्यानंतर ब्रोक द ऑकवर्ड सायलेन्स म्हणजे हे पास्ट आहे. टू ब्रेक द ऑकवर्ड सायलेन्स याचं हे पास्ट आहे. सो ब्रोक द ऑकवर्ड सायलेन्स किंवा आपण जेव्हा म्हणतो ब्रेक द ऑकवर्ड सायलेन्स, ही जी आपलं एक्सप्रेशन आहे तर याचं मिनिंग आहे, आपण याच्याशी एक वर्ड आपण काय म्हणतो टू ब्रेक द आईस. याचं जे ओरिजिनल आहे त्याचं मिनिंग आहे टू ब्रेक द आईस. सो आपण जेव्हा कॉर्पोरेटमध्ये तुम्ही जेव्हा काही समजा एखाद्या कॉर्पोरेटमध्ये तुम्ही समजा जाता जेव्हा है ना, कॉर्पोरेट कम्युनिकेशन मध्ये आईस ब्रेकर्स नावाचा एक प्रकार असतो. जे ट्रेनर्स असतात ना त्यांना आईस ब्रेकर्स काय असतात, संभाषणामध्ये जेव्हा आपण कुठल्याही व्यक्तीबरोबर कन्व्हर्सेशन सुरू करतो तेव्हा आपल्याला कळत नाही सुरू कुठून करायचं, एक वेगळाच ऑकवर्ड असा सायलेन्स असतो. सो आपण सुरुवात कशी करतो तर पहिल्यांदा आपल्याला तो जो ऑकवर्ड, ती जी ऑकवर्ड करणारी शांतता आहे ती आपल्याला तोडायची आहे, मोडायची आहे किंवा ती दूर करायची आहे, म्हणून त्याला म्हणतात आईस ब्रेकर, की जे कम्फर्टेबल करतो दोन्ही लोकांना. सो ब्रोक द ऑकवर्ड सायलेन्स, मग याला अप्रोप्रिएट येईल ब्रोक द आईस. आणि केम टू टर्म्स. सो केम टू टर्म्स, आय फायनली केम टू टर्म्स याचा अर्थ होतो आय फायनली ऍक्सेप्टेड, मी ऍक्सेप्ट केलं. केम टू टर्म्स मीन्स आय ऍक्सेप्टेड. जसं की when he was diagnosed with terminal illness म्हणजे त्याला एक जीवघेणा आजार झालेला आहे, हे जेव्हा निदान झालं तेव्हा ऑल ऑफ हिज नियर अँड डिअर वन्स वर स्ट्रेस्ड किंवा वर डिजेक्टेड. त्याचे जवळचे लोक दुःखी झाले होते, बट ही केम टू टर्म्स विथ इट म्हणजे त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं. सो दॅट इज व्हॉट कम टू टर्म्स मीन्स. कम टू टर्म्स इज ऍक्सेप्ट, केम टू टर्म्स मीन्स ऍक्सेप्टेड. त्याच्यानंतर लेट्स टेक अ लुक ऍट next question, which is 44. Use the correct word to fill in the blank fill in the blank in the following sentence. His blank was high after the commander's speech. So त्याचं काय हाय झालं कमांडरच्या स्पीच नंतर, तर ऑप्शन्स मध्ये आहे मॉरल. एक आहे मॉरल. मॉरल मीन्स काय तर नैतिक. सो मॉरल म्हणजे नैतिक, पण मोराल म्हणजे त्याच्यातला उत्साह. सो हा वर्ड ऍक्च्युअली जास्त अप्रोप्रिएट आहे. हिज मोराल वॉज हाय आफ्टर द कमांडर स्पीच. कमांडरनी जे भाषण दिलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक नवीन उत्साह संचारला, नवीन आशा पल्लवित झाली. सो MORL आणि इथे फक्त ई लावला की याचं प्रोनाउन्सिएशन आहे मोराल आणि हे मॉरल आहे जे नैतिक किंवा नीती याचं मिनिंग आहे मराठी मधलं. याचा आहे उत्साह, आनंद, आशा. मॉर्टल मित्रांनो आपण ऐकलंय माणूस हा मर्त्य असतो. माणूस हा मर्त्य किंवा नश्वर असतो. सो एक दिवस प्रत्येक मनुष्य हा मरणार आहे, एक दिवस प्रत्येकाला मृत्यू येणार आहे. जे जे मर्त्य आहे ते मॉर्टल, जे जे अमर्त्य आहे किंवा अमर आहे ते इममॉर्टल. आणि मोर म्हणजे आपल्याला माहिती आहे, मोर म्हणजे आणखी किंवा जास्त. सो याच्यामध्ये आपल्याला आन्सर आहे हिज मोराल, ऑप्शन नंबर 2. दिस इज द आन्सर. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 45. द करेक्ट पेअर ऑफ होमोनिम्स इज. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जे होमोनिम असतं तर होमोनिम, होमोफोन आणि होमोग्राफ हे 3 प्रकार आहेत राईट. याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखं किंवा कन्सेप्च्युअली समजण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की होमोनिम इज अन अम्ब्रेला टर्म. ही अम्ब्रेला टर्म आहे है ना. अम्ब्रेला टर्म म्हणजे काय तर आपण म्हणतो की ही जी अम्ब्रेला आहे तर ही अम्ब्रेला टर्म आहे होमोनिम. ही अम्ब्रेला टर्म आहे होमोनिम आणि या होमोनिमच्या अंडर, याच्या अंडर कॅटेगरीज आहेत 2. एक आहे होमोफोन, एक आहे होमोफोन आणि एक आहे होमोग्राफ. एक आहे होमोग्राफ राईट, होमोग्राफ. सो कन्फ्युज व्हायचं नाहीये, एवढंच लक्षात ठेवायचं की
होमोनिम ही अम्ब्रेला टर्म आहे आणि त्याच्या खाली होमोफोन किंवा होमोग्राफ आहे. म्हणजे होमोनिम हा होमोफोन असतो किंवा होमोग्राफ असतो. सो आता इथे काय विचारलंय, होमोनिम. आपण या होमोनिमचा अर्थ काय ते बघून घेऊ. यु नो होमोनिम कॅन बी डिफाइंड ॲज, यू मे से होमोनिम कॅन बी डिफाइंड ॲज, सिम्पली पुट होमोनिम याचं डेफिनेशन कशी होते, एनी कॉम्बिनेशन ऑफ सेम साउंड और स्पेलिंग, म्हणजे साउंड स्पेल सेम किंवा स्पेलिंग सेम बट डिफरंट मीनिंग, दॅट इज कॉल्ड होमोनिम. आता स्पेसिफिकली होमोफोन म्हटलं तर काय, फोन म्हणजे काय आपल्याला माहितीये, फोन म्हणजे काय, साऊंड, सारखा साऊंड. सो होमोफोन काय होतो, हॅव्हिंग सेम साऊंड बट डिफरंट मीनिंग. त्यानंतर होमोग्राफ म्हणजे काय, होमोग्राफ म्हणजे जसं एकच सेम शब्द असतो, त्याची ग्राफ मीन्स टू राईट, सो तो शब्द सेम लिहिला जातो, म्हणजे एकच वर्ड पण त्याचे दोन मिनिंग. फॉर एक्झाम्पल आपण जर का घेतलं बँक घेतलं तर याचे मिनिंग्स काय आहेत. एक आहे बँकचं मिनिंग आहे आपली जी बँक असते, रिझर्व्ह बँक, स्टेट बँक, जिकडे आपण पैशाचे ट्रान्झॅक्शन करतो ती बँक, आणि दुसरी नदीचा काठ, रिव्हर बँक, आणि तिसरा एक वर्क म्हणूनही याचा मिनिंग आहे. सो बँक जिकडे आपण पैशाचं ट्रान्झॅक्शन करतो, पैसे सेफ मध्ये ठेवतो, दॅट इज बँक. सो एकच शब्द आहे बँक, पण याचे मिनिंग्स आहेत रिव्हर बँक म्हणा, बँक किंवा वर्क बँक, आय एम बँकिंग ऑन यू, मी तुझ्यावरती अवलंबून आहे किंवा अशा अर्थी. सो इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, होमोनिम्स मध्ये लूज आणि लूज. सो हे जे लूज आहे, LOOSE, लूज, याचं प्रोनाउन्सिएशन लूज असं आहे. सैल किंवा ढिला, हे जे लूज आहे याचं प्रोनाउन्सिएशन सैल किंवा ढिला. आणि हे LOSE लूज म्हणजे गमावणे किंवा हरवणे अशा अर्थी, गमावून बसणे, लूज. आय लॉस्ट माय कॉन्फिडन्स, मी माझा कॉन्फिडन्स गमावला. आणि हे आहे LOOSE, सैल किंवा ढिलं. त्यानंतर आपल्याला फार्मर माहितीये, शेतकरी. फॉर्मर मीन्स आधीचा. त्यानंतर इथे आहे डिस्क्रीट आणि डिस्क्रीट. मित्रांनो हे ते होमोनिमची पेअर आहे, ही डिस्क्रीट आणि डिस्क्रीट याचं प्रोनाउन्सिएशन सेम आहे. आता बघूया आपण डिस्क्रीट आणि डिस्क्रीट याच्यात मिनिंग काय आहे. मित्रांनो हा जो डिस्क्रीट आहे DISCREET, या डिस्क्रीटला असं म्हणतात मराठीमध्ये सावधपणे करतो जो, सावध, दॅट इज कॉल्ड डिस्क्रीट. खूप केअरफुल राहा, यु नो, डू इट विथ और यू बी डिस्क्रीट वाइल यू डू इट, सावधपणे कर, अलर्ट राहून कर. सो दॅट इज डिस्क्रीट. आणि DISCRETE, डिस्क्रीट म्हणजे इतर गोष्टींपेक्षा वेगळं अशा अर्थी याचा मिनिंग होतो डिस्क्रीटचा, DISCRETE. सो हे जे C आहे ते ऍक्च्युअली करेक्ट पेअर ऑफ होमोनिम्स आहे. ऑप्शन C ओनली. सो सेकंड इज द ऑप्शन नंबर 2 इज द आन्सर, डिस्क्रीट आणि डिस्क्रीट. त्यानंतर आपण म्हणतो हेवन, HAVEN, हेवन म्हणजे सुरक्षित स्थान, HAVEN, हेवन म्हणजे सुरक्षित स्थान. आणि HEAVEN, हेवन म्हणजे स्वर्ग, HEAVEN म्हणजे स्वर्ग. सो 45 मध्ये करेक्ट पेअर ऑफ होमोनिम्स आहे C, म्हणजे ऑप्शन नंबर 2, C ओनली. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन, which is 46. The word which correctly explains the phrase unbroken view of surrounding region. Unbroken म्हणजे एक सलग पूर्ण व्ह्यू, म्हणजे आपण म्हणू शकतो की विस्तीर्ण दृश्य, विस्तीर्ण किंवा संपूर्ण दृश्य अशा अर्थी. सो दॅट इज कॉल्ड पॅनोरामा, राईट. सो आता बघा याच्यामध्ये पॅनोरामा हा जो वर्ड आहे ना, पॅनोरामा, आपण या शब्दाशी जरा आपण अजून काही याच्यामध्ये रूटवर्ड टेक्निकनी याच्याशी रिलेटेड काही शब्द शिकूया. आता याच्यामध्ये काय काय आहे, पॅन, एक आहे पॅन आणि एक आहे ओरामा. हे जे ओरामा आहे
याचं मिनिंग आहे साईट, याचं मिनिंग आहे साईट किंवा विजन, साईट किंवा विजन. सो जेव्हा तुम्ही म्हणता सिनेरामा, जेव्हा तुम्ही म्हणता सिनेरामा, जेव्हा तुम्ही म्हणता देयर इज वन मोर थिंग कॉल्ड मायरिओरामा. मायरिओरामा म्हणजे मायरिओरामा म्हणजे असं काहीतरी ज्याच्यामध्ये खूप सारी चित्र आहेत, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या चित्रांचा आपल्याला व्ह्यू दिसतोय. सिनेरामा म्हणजे आपल्याला सिनेमॅटिक व्ह्यू दिसतोय, सिनेमॅटिक आपल्याला व्ह्यू दिसतोय. त्यानंतर पॅनोरामा, त्यातलं पॅन जे आहे ते पॅन म्हणजे ऑल ऑर एव्हरीथिंग. सो पॅनोरामा मीन्स ऑल ऑर एव्हरीथिंग म्हणजे पूर्ण दृश्य दिसणं. सो अनब्रोकन, तुटक नाहीये ते, अनब्रोकन व्ह्यू नाही, अनब्रोकन व्ह्यू आहे, ब्रोकन व्ह्यू नाहीये, थोडंसं दिसलं थोडंसं दिसलं, पूर्ण एक व्ह्यू दिसणं, विस्तीर्ण दृश्य अशा अर्थी म्हणून पॅनोरामा. आता हे ओरामाशी रिलेटेड आपण काही वर्ड्स बघितले, मायरिओरामा, सायक्लोरामा म्हणजे जे की वर्तुळाकार याच्यामध्ये चित्र दिसणं, सायक्लिक फॉर्म, सायक्लोरामा. सो आता हे जे पॅन आहे याच्याशी रिलेटेड आपण काय काय म्हणतो, तर याच्याशी रिलेटेड पण खूप वर्ड्स आहेत. पॅन, पॅन्डेमिक, पॅन म्हणजे काय, ऑल, ऑल ऑर एव्हरीवेअर. सो पॅन्डेमिक वर्ल्ड वाईड होता ना पॅन्डेमिक, कोविड, सो पॅन्डेमिक. त्यानंतर पॅनॅशिया, पॅनॅशिया म्हणजे काय, क्युअर ऑल म्हणजे सर्व आजारांवरती एकच उपाय, एकच औषध, पॅनॅशिया. त्यानंतर आपण म्हणतो पॅन इंडिया लेवल वरती कॉन्टेस्ट, कॉन्टेस्ट इज ऑन पॅन इंडिया लेवल, पूर्ण भारतामध्ये पूर्ण सगळीकडनं लोक येणार आहेत. त्यानंतर पॅन्थिझम, पॅन चराचरेश्वर, चराचरेश्वरवाद, पॅन्थिझम. सो अशा पद्धतीने त्यानंतर अजून एक वर्ड आहे पॅन्थिऑन. पॅन्थिऑन हा एक शब्द आहे. सो पॅन्थिऑन म्हणजे काय, याच्यामध्ये पॅन म्हणजे सर्व, पॅन म्हणजे ऑल ऑर एव्हरीवेअर यातलं सर्व, आणि थिऑन कम्स फ्रॉम थिऑस, थिऑन कम्स फ्रॉम थिऑस, थिऑस विच इज गॉड. म्हणजे पॅन्थिऑन इज अ टेम्पल ऑफ ऑल गॉड्स, असं देवतांचं मंदिर, देवांचं मंदिर, टेम्पल ऑफ ऑल गॉड्स, दॅट इज पॅन्थिऑन. सो याच्यामध्ये लुनार म्हणजे काय, लुनार म्हणजे चंद्राशी संबंधित, चंद्राशी संबंधित. आता मित्रांनो एक याच्यामध्ये एक गंमत आहे थोडीशी. हा जो लुनार वर्ड आहे ना, चंद्राशी संबंधित, आपण म्हणतो लुनार एक्लिप्स. आता या लुनारशी संबंधित एक लुनेटिक नावाचा एक वर्ड आहे, लुनेटिक. लुनेटिक म्हणजे काय, जो वेडसरपणा करतो तो, वेडा. सो हा वर्ड सुद्धा चंद्राशी रिलेटेड आहे, ल्युनेटिक, ल्यून. कारण की मित्रांनो चंद्राचा परिणाम काही लोकांच्या मानसिकतेवर होत असतो. सो त्याच्यामध्ये जसे जसे त्या चंद्राच्या याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस होत जातात, त्याप्रमाणे काही लोकांना मानसिक धक्का, मानसिक झटका येणं किंवा वेडाचा अटॅक येणं किंवा मनस्थिती बिघडणं अशा गोष्टी म्हणतात. सो लुनेटिक, थोडक्यात लुनेटिक, ही इज अ लुनेटिक म्हणजे तो वेडा आहे. हा शब्द याच्याशी रिलेटेड आहे, चंद्राशी, चंद्रा संबंधित, लुनर. ऑर्बिट, ऑर्बिट म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो कक्षा, अर्थ ऑर्बिट, पृथ्वीची कक्षा. पॅनोरामा, विस्तीर्ण दृश्य, विस्तीर्ण दृश्य किंवा संपूर्ण दृश्य. मॉर्च्युरी, मित्रांनो हा जो मॉर्च्युरी आहे, मॉर्च्युरी मध्ये लक्षात ठेवायचं एक गोष्ट, मॉर्च्युरी मध्ये जो मॉर आहे, मॉर हे जे प्रिफिक्स आहे, या मॉर प्रिफिक्सचं मीनिंग आहे डेथ. सो मॉर्च्युअरी, ARY म्हणजे काय, ARY हे जे सफिक्स आहे त्याला म्हणतात कलेक्शन ऑफ, कलेक्शन ऑफ किंवा हाऊस ऑफ. ARY कलेक्शन ऑफ किंवा हाऊस ऑफ. सो मॉर म्हणजे डेथ, ARY इज कलेक्शन ऑफ किंवा हाऊस ऑफ. मॉर्च्युरी म्हणजे शवागार, असं घर जिथे मृतदेह ठेवले असतात. हे मॉर पासून रिलेटेड वर्ड आहे, मॉर्च्युरीशी रिलेटेड वर्ड आहेत. मोरिबंड एक वर्ड आहे, MORIBUND, मॉरिबंड नावाचा एक वर्ड आहे. सो मॉरिबंड म्हणजे काय, मॉरिबंड म्हणजे जो अतिशय डाईंग कंडिशन मध्ये आहे तो मॉरिबंड. मॉर अतिशय जो डाईंग कंडिशन मध्ये आहे, जो आता अगदी मृत्यू ज्याचा होईल अशा अवस्थेत जो आहे तो मॉरिबंड, याच्यातही मॉर आहे. मित्रांनो
कोविड मध्ये आपण बघायचो की बरेचसे पॅन्डेमिक मध्ये जेव्हा कोणाला हॉस्पिटलाइज केलं जायचं तेव्हा डॉक्टर्स काय चेक करायचे, डॉक्टर्स किंवा बरेच वेळा चेक करतात, काय चेक करतात, कोमॉर्बिडिटी. सो कोमॉर्बिडिटी म्हणजे काय, तर अजून काही आजार आहेत का, कारण की MOR म्हणजे काय, डेथ किंवा सिकनेस, मृत्यू किंवा आजार असे हे वर्ड्स आहेत. म्हणून कोमॉर्बिडिटी म्हणजे अजून काही आजार आहेत का, को म्हणजे एकत्र असलेले आणखी काही आजार आहेत का. त्यानंतर मित्रांनो आपण म्हणतो मॉर्बिड रिफ्लेक्शन म्हणजे मी आजचा दिवस मी कसा घालवला. जर का मी घालवलेल्या दिवसावरती मला रिफ्लेक्ट करायचं असेल आणि जर का मला कोणी सांगितलं की तू मॉर्बिड रिफ्लेक्शन करू नकोस म्हणजे एकदम नकारात्मक किंवा आजारी, अरे बापरे मी हे नाही केलं, अरे बापरे मी ते नाही केलं, अरे बापरे मला जमतच नाही. सो नकारात्मक आपल्या दिवसाचं चिंतन प्रतिबिंब बघायचं नाहीये. सो दॅट इज मॉर्बिड. त्यानंतर मित्रांनो मॉर्टल, मगाशी आपण वर्ड बघितला मॉर्टल म्हणजे प्रत्येकाला मृत्यू येणार आहे. सो त्याच्यातही मॉर आहे. सो थोडक्यात सांगण्याचं मिनिंग असं की या मॉर नावाच्या रूट वर्ड वरनं अनेक वर्ड्स तयार झालेले आहेत. सो आता फक्त एकच वर्ड असा आहे की ज्याच्यामध्ये थोडंसं वेगळं मिनिंग आहे. मॉर्टिफिकेशन हा जो वर्ड आहे, मॉर्टिफाईड किंवा मॉर्टिफिकेशन. सो मॉर्टिफिकेशन म्हणजे काय, तर ह्युमिलिएशन म्हणजे आपण म्हणतो एम्बॅरेसमेंट किंवा ओशाळवाणं. कोणाला वाटतं ना कधी काहीतरी एखादी चूक घडते आणि त्याच्यामुळे ओशाळवाणं वाटतं किंवा काही लोकांसमोर अपमान झाल्यासारखं वाटतं, ह्युमिलिएशन. सो ते मॉर्टिफाईड किंवा मॉर्टिफिकेशनचं ते मिनिंग आहे. सो आय फेल्ट मॉर्टिफाईड म्हणजे आय फेल्ट ह्युमिलिएटेड, राईट. सो हे मॉर नावाचं एक रूट आहे. लेट्स कम टू नेक्स्ट पॉइंट. सो याच्यामध्ये ऑर्बिट पॅनोरामा, सी, ऑप्शन नंबर 1, सी ओनली. Let's take a look at next word which is number 47. The correct adjective forming suffix for the noun queen. Queen साठी आता हे जे आहेत ना LY, त्यानंतर ISH, त्यानंतर Y आणि FUL. सो आपण काय म्हणतो, जेव्हा आपण म्हणतो ना समजा आता वायचं घेतलं, ग्रीडी म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर लोभ आहे, भरपूर ग्रीड आहे असा, हॅव्हिंग अ लॉट ऑफ. त्यानंतर ISH म्हणजे लाईक अ म्हणजे जर मी म्हटलं फुलिश तर लाईक अ फूल. आता क्वीन या शब्दाशी जे ऍडजेक्टिव्ह फॉर्मिंग सफिक्स आहे ते आहे क्वीनली. क्वीनली अपिअरन्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक, हॅव्हिंग कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ क्वीन म्हणजे तिचा अपिअरन्स असा होता की तिच्या अपिअरन्स मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ क्वीन होते. त्यानंतर प्लेफुल, आता प्लेफुल म्हटलं FUL म्हणजे काय, आपण म्हणू शकतो फुल ऑफ अशा अर्थी. सो आपण जर का म्हटलं एखाद्या व्यक्ती प्लेफुल आहे म्हणजे काय, खेळकर आहे. सो याच्यामध्ये क्वीनली हा शब्द ऍडजेक्टिव्ह फॉर्मिंग सफिक्स आहे. क्वीनिश नाही येणार, राईट. चाइल्डिश येऊ शकतं, फुलिश येऊ शकतं. सो ऑप्शन मध्ये सेकंड ऑप्शन A ओनली. लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट वर्ड विच इज नेक्स्ट क्वेश्चन विच इज 48. आता पुढचा प्रश्न आहे द करेक्ट पेअर ऑफ क्वेश्चन आहे, द करेक्ट पेअर ऑफ होमोनिम्स. परत एकदा होमोनिम्सचाच प्रश्न आहे. आपण मगाशी कन्सेप्ट डिस्कस केलेली आहे. AUGHT मित्रांनो, हा जो AUGHT आहे ना हा एक मजेदार शब्द आहे. या AUGHT चे ना दोन एक्झॅक्टली अपोजिट मिनिंग्स होते. सो होते अशासाठी म्हणतोय की दोन्ही मिनिंग्स एन्शियंट होते, जुन्या काळाचे होते, आर्केइक होते. एक मिनिंग याचा होता एव्हरीथिंग, एक मिनिंग होता एव्हरीथिंग आणि याचाच दुसरा एक मिनिंग होता नथिंग. सो याचं प्रोनाउन्सिएशन आहे ऑट आणि याचं OUGHT ऑट म्हणजे काय, तर आपण म्हणतो की एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा मॉरल ऑब्लिगेशन आपल्याला म्हणायचं असतं, मॉरल ऑब्लिगेशन म्हणजे नैतिक बंधन अशा अर्थी म्हणायचं असतं, तेव्हा आपण OUGHT वर्ड वापरतो. म्हणजे बंधनकारक आहे असं आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण हा वर्ड वापरतो OUGHT. म्हणजे वी ऑट टू इनकल्केट पॅट्रियोटिझम इन युथ. तरुणांमध्ये आपण देशभक्ती त्यांच्यामध्ये आपण जागी केली पाहिजे. सो ऑट टू, सो आपल्यावरती ते मोरल ऑब्लिगेशन आहे असं म्हणतात, म्हणजे नैतिकरित्या बंधन आहे. ते
केलं जातं का नाही हा भाग वेगळा, पण ते बंधनकारक आहे अशा अर्थी OUGHT. त्यानंतर ड्युअल, DUAL आणि DUEL. DUAL ड्युअल म्हणजे दोन. सो आपण म्हणतो की माझं ड्युअल माइंड झालंय. DUAL म्हणजे माझ्या मनात द्वंद्व आहे, दोन गोष्टी वेगवेगळ्या चाललेल्या आहेत. आणि हे जे ड्युअल आहे त्याचा अर्थ आहे वाद किंवा भांडण अशा अर्थी. DUEL याचं दोन्ही प्रोनाउन्सिएशन ड्युअल असंच येतं, ड्युअल आणि ड्युअल. सो बी इज द आन्सर. याचा आन्सर आहे नंबर. आपण हे बघितले, पहिले दोन पाहिले, त्यानंतर तिसरं काउन्सिल. काउन्सिल इज व्हॉट? परिषद. मराठीमध्ये आपण ज्याला परिषद म्हणतो दॅट इज काउन्सिल. आणि एखाद्याला काउन्सिल करणे किंवा एखाद्याला काउन्सिल, सो टू काउन्सिल, सल्ला देणे. म्हणजे आपण म्हणतो ना की आय वॉन्ट टू काउन्सिल हिम, मला त्याचं काउन्सिलिंग करायचंय. आय गॉट हिज काउन्सिलिंग, मी त्याचा सल्ला घेतला. सो अशा अर्थी काउन्सिल. आणि त्यानंतर डिसीज, आजार, याचं प्रोनाउन्सिएशन आहे डिसीज, ज आहे. आणि हे डिसीज म्हणजे ज्याचा मृत्यू झाला असा, मृत, दॅट इज डिसीज. सो मृत म्हणजे डिसीज आणि हा डिसीज आहे आजार. सो याच्यामध्ये ऍक्च्युअली ड्युअल असं हे जे पेअर आहे याच्यामध्ये सेम प्रोनाउन्सिएशन आहे, DUAL किंवा DUEL. आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 विच इज बी ओनली. राईट, आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 विच इज बी ओनली. त्याच्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 66. लेट्स नॉट ब्लँक ओव्हर सिली थिंग्स. आपण काही क्षुल्लक गोष्टींवरनं आपल्याला याच्याकडे बघून हे जाणवतं, ब्लँक जरी आपल्याला माहिती नसली तरी लेट्स नॉट ब्लँक ओव्हर सिली थिंग्स म्हणजे भांडू नये, क्षुद्र गोष्टींवरनं आपण भांडू नये, अशा काहीतरी प्रकारचा शब्द इथे असायला हवा. सो त्याचं अप्रोप्रिएट फ्रेज आहे फॉल आउट. फॉल आउट इज द अप्रोप्रिएट फ्रेज, की दोघांमध्ये झालेलं भांडण किंवा दोघांमध्ये झालेला वाद हे आहे फॉल आउट, है ना. सो त्याच्यानंतर लेट्स टेक अ लुक ऍट 66. हा आहे फॉल आउट, वाद. आपण म्हणतो ना की सेलिब्रिटीज मध्ये आपल्याला बघायला मिळतं फॉल आउट झालं दोघांमध्ये. सो दॅट इज व्हॉट फॉल आउट इज. त्यानंतर लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 67. फाइंड द करेक्ट ऑप्शन टू मॅच द पेअर्स ऑफ फॉलोइंग फ्रेजेस विथ देअर मिनिंग. ओके, लुक आफ्टर म्हणजे काय? ची काळजी घेणे. टू लुक आफ्टर म्हणजे ची काळजी घेणे, टू टेक केअर ऑफ. लुक फॉर, आय एम लुकिंग फॉर सौरभ म्हणजे मी सौरभला शोधतो आहे. लुक फॉर मीन्स टू सर्च फॉर. आय लुक फॉरवर्ड टू मीटिंग यू म्हणजे मी आनंदाने वाट बघतोय तुला भेटण्याची. टू वेट विथ प्लेजर, लुक फॉरवर्ड टू वेट विथ प्लेजर. आणि लुक इनटू, कुड यू प्लीज लुक इनटू द मॅटर, तुम्ही हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये तुम्ही याचं व्यवस्थित परीक्षण कराल का, याची तुम्ही परीक्षा कराल का. टू एक्झामिन क्लोजली. सो लुक आफ्टर इज टू टेक केअर ऑफ, वनचं डी. त्यानंतर लुक फॉर इज टू सर्च फॉर, टूचं सी. लुक फॉरवर्ड, आय लुक फॉरवर्ड टू मीटिंग यू, टू वेट विथ प्लेजर, 3चं ए आणि 4चं बी, बी फॉर बॉम्बे, टू एक्झामिन क्लोजली. सो अशा अर्थी हे आहे, याचा ऑप्शन नंबर 1 याचा आन्सर आहे. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 68. जॉब सॅटिस्फॅक्शन कॅन कॉम्पेन्सेट फॉर लो पे म्हणजे जर का पगार कमी असेल तर निदान आपला जो जॉब आहे, आपली जी नोकरी आहे त्याच्यामध्ये आपल्याला जर समाधान मिळत असेल तर हे जे जॉब सॅटिस्फॅक्शन आहे ते आपण त्याला ते लो पेला कॉम्पेन्सेट करू शकतो. म्हणजे हे जरी नसलं तरी हे असलं तर ठीक आहे. सो याचं थोडक्यात इडियम आहे मेक अप फॉर म्हणजे लो पे मध्ये जे नुकसान होतं, पे कमी मिळतो, ते जे नुकसान आहे ते भरून काढतं. मेकअप फॉर मीन्स भरून काढणे. काय भरून काढतं? जॉब सॅटिस्फॅक्शन. जॉब सॅटिस्फॅक्शन कमी पगाराचं जे पगारामुळे होणारं नुकसान आहे ते भरून काढू शकतं. जॉब सॅटिस्फॅक्शन अँड कॅन कॉम्पेन्सेट फॉर लो पे. Then we have next which is 70. Find an appropriate meaning of the idiom with full energy and force. पूर्णपणे जेवढी ताकद आहे, जेवढं काही आपल्याकडे शक्ती आहे ती सगळी वापरून. याला म्हणतात टूथ अँड नेल. याला म्हणतात टूथ अँड नेल. सो आता तुम्हाला एक होमवर्क आहे मित्रांनो, थोडंसं
एक मी तुम्हाला एक काही गोष्ट करायला सांगणार आहे. सो हे जे आहे ना ओव्हर हेड अँड इयर्स, तुम्हाला याचं मिनिंग फाइंड आउट करायचं आहे आणि तुम्हाला याचं मिनिंग कमेंट मध्ये लिहायचं आहे. अजून एक गोष्ट आहे, आता आपण एक हे ऐकलेली आहे, एक आपण त्याला म्हणू शकतो वाईज सेईंग किंवा अशा अर्थी आपण एक म्हण किंवा अशा अर्थी एक आपण ऐकलेलं आहे. आणि ते काय आहे, टाइम अँड टाईड नेव्हर वेट फॉर एनीवन. टाइम अँड टाईड नेव्हर वेट फॉर एनीवन. सो तुम्हाला फक्त याचं एक काय याचं एक्झॅक्टली आहे मिनिंग ते तुम्हाला लक्षात शोधून काढायचं आहे. हे मित्रांनो तुम्हाला करायचं आहे आणि कॉमेंट मध्ये मला सांगायचं आहे याचं मिनिंग. किथ अँड किन म्हणजे जे जवळचे असतात किंवा मराठीमध्ये जे सगळे सोयरे वगैरे अशा अर्थी. सो मित्रमंडळी आणि नातेवाईक वगैरे अशा अर्थी त्याला किथ अँड किन म्हणतात इंग्लिशमध्ये. सो टूथ अँड नेल, आय एम गोइंग टू फाईट टूथ अँड नेल विथ से इनजस्टिस, म्हणजे मला जो काय न्याय मिळाला नाही त्याच्यासाठी मी त्याच्या विरोधात पूर्ण टूथ अँड नेल फाईट करणार आहे, पूर्ण जोर लावून मी फाईट करणार आहे. सो दॅट इज द मिनिंग. देन लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 71. ऍट द व्हेरी प्राईम स्टेज ऑफ हिज लाईफ, म्हणजे त्याच्या आयुष्यामधली सगळ्यात महत्वाची जी स्टेज होती, प्राईम स्टेज ऑफ हिज लाईफ, ही रिच्ड द झेनिथ ऑफ पॉवर. मित्रांनो झेनिथ आणि नदीर असे दोन बिंदू असतात. झेनिथ आणि नदीर असे दोन असतात. झेनिथ म्हणजे जो सगळ्यात वरचा सर्वोच्च, सो झेनिथला अपेक्स म्हणतात किंवा याला पिनॅकल म्हणतात, याला पिनॅकल सुद्धा म्हणतात. आणि नदीरला काही लोक रॉक बॉटम सुद्धा म्हणतात. अगदी तळ गाठणं अशा अर्थी, सर्वात खाली आहे नदीर आणि सर्वात वर म्हणजे झेनिथ. सो झेनिथ ऑफ पॉवर म्हणजे टॉप पोझिशन, हे याचं मिनिंग आहे. सो आन्सर इज नंबर 2. फेवरेबल पोझिशन म्हणजे आपल्यासाठी जी मदत करणारी पोझिशन असते ती. दिस पोझिशन इज फेवरेबल टू मी, ती माझ्यासाठी फेवरेबल आहे, माझ्यासाठी अनुकूल आहे. स्टेट ऑफ कॉम्पिटन्स, एखाद्यामध्ये आपण म्हणतो कॉम्पिटन्स आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे. स्टेट ऑफ एक्साइटमेंट, एखाद्यामध्ये समजा आपण म्हणतो की त्याची आता मनस्थिती कशी आहे, खूप एक्साइटमेंट मध्ये आहे तो. स्टेट ऑफ एक्साइटमेंट खूप आनंद, उत्साह, युफोरिया किंवा एक्स्टसी, असे जे वर्ड्स आहेत. आय फील युफोरिक किंवा आय फील एक्स्टॅटिक, मला खूप आनंद होतोय. पण जेव्हा म्हणायचं असतं मी खूप एक्साइटेड आहे, आय एम इन द स्टेट ऑफ एक्साइटमेंट. सो खूप उत्साह मला झालाय किंवा खूप मी काहीतरी एक्साइट झालेलो आहे कशावरनं तरी. सो याच्यानंतर आपण बघूया 72. शी वेंट ऑन फ्रेंच लिव्ह. मित्रांनो ही जी फ्रेंच लिव्ह नावाची जी ही इडियम आहे, याला आणखी एक ही इडियमला काही लोक फ्रेंच हॉलिडे किंवा फ्रेंच वेकेशन पण म्हणतात. फ्रेंच वेकेशन, फ्रेंच हॉलिडे. सो थोडक्यात या इडियमचा अर्थ आहे की आपल्या कामावरच्या वरिष्ठांना कोणालाही न कळवता सुट्टीवर निघून जाणे. सो ऍब्सेन्स फ्रॉम ड्युटी विदाउट प्रॉपर लिव्ह. प्रॉपर लिव्ह जेव्हा तुम्ही घेता तेव्हा तुम्ही अर्ज करताना सुट्टी मिळायला, सो त्याचे अर्ज न करता सुट्टी मिळालेलीच नाही अजून, गायब. सो ऍब्सेन्स फ्रॉम ड्युटी विदाउट प्रॉपर लिव्ह. ऑप्शन्स तिसरं सी ओनली इज द आन्सर. लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट क्वेश्चन विच इज 72 नंतर 73. फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स विथ अप्रोप्रिएट इडियम. मित्रांनो इडियमचे किती प्रश्न आहेत बघा. ही ट्राईड टू ब्लँक माय प्लॅन्स. सो आपण जर म्हटलं ही ट्राईड टू, त्यांनी काय प्रयत्न केला, ब्लँक माय प्लॅन्स. सो आपण काय म्हणतो, सी ऑफ म्हणजे काय, सी ऑफ म्हणजे आपण म्हणतो एखाद्याला आपण सोडायला जातो, एखाद्याला आपण बाय करायला जातो, एखाद्याला आपण तो दुसऱ्या गावी चाललेला असतो तेव्हा आपण म्हणतो सी ऑफ करायला गेलो. त्यानंतर टेक टू. टेक टू म्हणजे काय, तर टेक टू म्हणजे जसं समटाइम्स वी सी की एखाद्या माणसाला अपयश आलं, आपण कोणाची तरी अशी गोष्ट समजा ऐकतो की ही मेट विथ एक्स्ट्रीम फेल्युअर, he experienced failure in each and everything that he tried, so he got depressed and he took to ड्रग ऍडिक्शन. म्हणजे तेव्हा तो अंमली पदार्थांचं सेवन करायची त्याला सवय लागली. सो दॅट इज द मिनिंग ऑफ टेक टू, एखादी सवय लावणे, एखादी सवय लागणे. आता हे जे थ्रो टास्क आहे मित्रांनो, जरा बघा बरं याचं मिनिंग काय सापडतंय, जरा कॉमेंट मध्ये तुम्ही मला कळवा. थ्रो टास्क
कारण मी तुम्हाला सगळे जर सांगितले तर तुमच्यामधली जी क्युरिओसिटी आहे ना, तर तिचा मग उपयोग काय, तुम्हाला काहीतरी क्युरिओसिटी वाटली पाहिजे, तुम्ही काहीतरी सर्च केलं पाहिजे, तर तुम्हाला या सगळ्याचा आणखी जास्त फायदा होईल. सो काही इडियम्स किंवा काही क्वेश्चन मी तुम्हाला सांगतोय फाइंड आउट करायला. त्याच्यानंतर याच्यात आहे थ्रो कोल्ड वॉटर ऑन. म्हणजे त्यांनी काय केलं, ही ट्राईड टू थ्रो कोल्ड वॉटर ऑन माय प्लॅन्स. म्हणजे माझे प्लॅन्स अयशस्वी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. थोडक्यात ही ट्राईड टू फ्रस्ट्रेट माय प्लॅन्स, ही ट्राईड टू मेक माय प्लॅन्स अनसक्सेसफुल. थोडक्यात माझा जो प्लॅन आहे त्याला त्यांनी अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 73 नंतर 74. चूज करेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग ग्रुप ऑफ वर्ड्स. आपण खूप वेळा हे ऐकलंय, फेवर बाय अ पर्सन इन हाय ऑफिस. म्हणजे जो मोठ्या पदावर असतो तो आपल्या रिलेटिव्हला काहीतरी एखादी गोष्ट, काहीतरी एखादं पद, काहीतरी एखादा त्याचा फायदा करून देतो, ज्याला आपण म्हणतो की ह्या एक प्रकारचा हा पक्षपात आहे. सो त्याला म्हणतात नेपोटिझम. आपण हे काही वर्षांपूर्वी खूप ऐकलं होतं सोशल मीडियावर नेपोटिझम बद्दल. त्यानंतर मित्रांनो ट्रान्सपरंट आपण म्हणतो पारदर्शक. ट्रान्सपरंट म्हणजे काय, पारदर्शक. आता मित्रांनो फिलॅन्थ्रोपिस्ट. फिलॅन्थ्रोपिस्ट म्हणजे काय, तर ज्याला फिलॅन्थ्रोपोज, अँथ्रोपोज म्हणजे मॅनकाइंड आणि फिल म्हणजे प्रेम, ज्याला माणसाबद्दल प्रेम वाटतं असा माणूस कसा असतो, उदार असतो, तो जनरस असतो, तो खूप चॅरिटी करतो, तो काइंड असतो. सो फिलॅन्थ्रोपिस्ट इज सच पर्सन. मित्रांनो एक तुम्हाला करायचंय आता USURER. एक असतं असरर आणि एक असतं USURPER, असरपर किंवा असर. सो मित्रांनो हे वर्ड्स तुम्हाला 3 वर्ड्सचे मीनिंग्स तुम्हाला बघायचे आहेत. असरर, असरपर किंवा असर, राईट. याचे मीनिंग्स तुम्हाला बघायचे आहेत आणि हे तुम्हाला कमेंटमध्ये लिहायचे. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट वर्ड, नेक्स्ट क्वेश्चन विच इज 75. ही इज अन एक्सपिरियन्स्ड मॅन. खूप अनुभवी माणूस आहे. हिज ऑनेस्ट ऍडवाइस विल हेल्प अस. तो एक अनुभवी माणूस आहे, त्याचा ऑनेस्ट ऍडवाइस आपल्याला मदत करेल. मॅन ऑफ द वर्ल्ड, ज्यांनी दुनिया पाहिली आहे असा. ही इज अन एक्सपिरियन्स्ड मॅन, मॅन ऑफ द वर्ल्ड. त्यानंतर मॅन ऑफ द वर्ड म्हणजे तो आपला दिलेला शब्द पाळणारा आहे. त्यानंतर मॅन ऑफ द पॉइंट, तो त्याचा जो काही त्याचा पॉइंट आहे त्याला धरूनच तो जे काही करेल ते ही विल डू. सो दॅट इज मॅन ऑफ द पॉइंट. आणि मॅन ऑफ द लेटर, तो एक सुशिक्षित माणूस आहे, स्कॉलरली आहे. मॅन ऑफ लेटर्स, सो तो एक स्कॉलर आहे अशा अर्थी किंवा सुशिक्षित आहे अशा अर्थी, विद्वान आहे, मॅन ऑफ लेटर्स. सो 75 मध्ये नंबर 4 मॅन ऑफ द वर्ल्ड इज द राईट ऑप्शन. मित्रांनो आज आपण ग्रुप सी चा पेपर बघितला. आपण अजून असे खूप व्होकॅब्युलरीचे सेशन्स करत राहणार आहोत. काही काळानंतर आपण ग्रामरशी रिलेटेड पोर्शन्सचे व्हिडिओ बनवू. पण आता माझा फोकस पूर्णपणे व्होकॅब्युलरी वरतीच असणार आहे. सो कीप जॉईनिंग, कीप वॉचिंग द व्हिडिओज, कीप टेकिंग द नोट्स. तुमची स्वतःची थॉट प्रोसेस सुरू ठेवा. तुम्हाला थॉट प्रोसेस मधनं काही विचार करून प्रश्न पडले तर ते कमेंटमध्ये विचारा. ही 2 वे प्रोसेस आहे मित्रांनो. टीचिंग आणि लर्निंग आर 2 वे प्रोसेसेस. दिस इज नॉट 1 वे प्रोसेस. सो मी जे काही शेअर करतोय ते तुम्ही जर का तुमच्यामधल्या क्युरिओसिटीनी, तुमच्यामधल्या इन्क्विजिटिव्हनेसनी ते रिसीव्ह केलं, तुम्हाला प्रश्न पडले, तुम्ही ते विचारले, तरच तुम्हाला या ऍक्टिव्हिटीचा फायदा होईल. So I look forward to catching up with you soon with another set of questions, new vocabulary questions. Till then, keep studying well, take care and stay blessed. Thank you. मित्रांनो हे जर का व्हिडिओ आवडला असेल तर definitely do subscribe, like and share this channel so that once we get more and more students with us, आपले सेशन्स आपण आणखी एक्साइटिंग पद्धतीने कंडक्ट करू शकू. So till then, stay blessed, take care. Thank you.